केला आहे. विरोध दाखवलाय शेतकऱ्यांनी याला. शेतकऱ्यांचा विरोध म्हणजे शेतकरी हितासाठी जो कारखाना होता तो शेतकऱ्यांसाठीच राहिला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांचा विरोध तो आहे. आणि जिल्हा बँकेने फक्त 58 कोटी रुपयांसाठी हा कारखाना विक्रीला काढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत ते शेतकरी आपल्या जमिनी परत घ्यायला, जर कधी प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, 23 तारखेला जर कधी त्यांनी लिलाव थांबवला नाही जिल्हा बँकेच्या, तर ते या ठिकाणी आपल्या जमिनी ताब्यात घेणार आहेत, हे निश्चित आहे. गेल्या 28 वर्षापासून या ठिकाणी जो हा साखर कारखाना आहे हा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपली कवडीमोल भावाची जमीन या कारखान्यासाठी दिली आहे. मात्र आता लिलावासाठी हा कारखाना काढण्यात येतोय. लिलावसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी म्हणजे शेतकऱ्यांचे जे भविष्यासाठी जो कारखाना सुरू होता तो 28 वर्षापासून बंद पडलेला आहे. आणि या जळगाव जिल्ह्यातील राजकारण्यांनी त्याच्याकडे डुंकून पण बघितलेलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आता जिल्हा बँकेने अजून त्याचा निलाव काढलेला आहे. तो कारखाना निलाव झाल्यानंतर तो भविष्यात कधीच सुरू होणार नाही ही निश्चित आहे. त्याच्यामुळे शेतकरी आज आक्रमक झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आगामी काळात काय पाऊल असणार जर लिलाव झाला तर? लिलाव जर झाला तर सगळे शेतकरी आपल्या जमिनी तिथे ताब्यात घेणार आहेत. आणि तिथे जर कधी त्यांनी काही अडवणूक केली तर तिथे त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. तुमचं नाव सांगा आपलं. माझे मोनिश विलास पाटील.